नित्य चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओकडे वळते। बघा, मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार, शेवटचा गुरुवार, त्या दिवशी अमावस्या आहे आणि प्रत्येक जण असं म्हणतं की अरे अमावस्याला गुरुवारचं उपवास करायचं नाही, पूजा करायची नाही, उद्यापन करायचं नाही। पण अमावस्याला आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, माता लक्ष्मीची पूजा करतो, माता लक्ष्मीची उपासना करतो। बघा, दिवाळीचं लक्ष्मी पूजन जे असतं ते अमावस्या दिवशी असतं। तर मग आपण मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार हा अमावस्या दिवशी आलाय म्हणून का नाही करायचा, तर नक्की करायचा। त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे आणि उद्यापन करायचं आहे। माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी, आपल्या घरामध्ये खूप पैसा येण्यासाठी, आलेला पैसा टिकून राहण्यासाठी, दारिद्र्य आपलं निघून जाण्यासाठी आपल्याला गुरुवारी एक सेवा करायची आहे आणि उपाय करायचा आहे। तो उपाय काय बघा, तर आपण गुरुवारी जर लक्ष्मीची पूजा करत असू तर तिथे आपण देवासमोर बसून करायचं, किंवा जर तुम्ही गुरुवारचे पूजा करत नसाल तर देवघरासमोर बसून तुम्ही हे उपाय करायचे। तर काय करायचं बघा, आपल्याला धणे घ्यायचे आहेत 1 वाटीभर आणि हे धणे आपण देवघरात आसन टाकायचं आणि त्या देवघरात बसायचं आणि बसल्यानंतर हे वाटीभर धणे जे आहेत ते आपण माता लक्ष्मीच्या फोटोवरून किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवरून 3 वेळ घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरून घ्यायचे आणि ते खाली ठेवायचे। त्यानंतर आपण एक तुपाचा दिवा लावायचा, त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 लवंग टाकायच्या, कारण माता लक्ष्मीला धणे जसे प्रिय आहेत तसं लवंग प्रिय आहे। धणे म्हणजे धन प्राप्ती होण्यासाठी धण्याची पूजा करायची आणि दिव्यामध्ये तूप टाकायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि 2 लवंगा टाकायच्या, कारण गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा, तसं माता लक्ष्मीचा सुद्धा त्या दिवशी आहे अमावस्या आणि मार्गशीर्ष गुरुवार। तर तो दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर कवड्या असतील तर त्या कवड्या तुम्ही हातामध्ये घ्यायच्या आणि 3 वेळेस श्री सूक्त म्हणायचं। त्यानंतर तुम्ही काय करायचं, त्यातल्या थोडे जे धणे आहेत ते तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरामध्ये जे धणे तुम्ही वाटीमध्ये घेतलेले आहेत ते धणे, त्यातले जो तुमचा कर्ता पुरुष आहे, म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल, नवरा असेल, सासरे असतील, तुम्ही स्वतः असाल, कमवती जी व्यक्ती आहे त्याच्यावरून त्यातले थोडे धणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि 3 वेळ उतरायचे आणि त्यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा, त्या मातीच्या दिव्यामध्ये ते धणे टाकायचे, त्यामध्ये भीमसेन कापूर असेल तर ठीक, नसेल तर साधा कापूर त्यामध्ये टाकायचा आणि ते तुम्ही प्रज्वलित करायचं आणि सगळ्या घरभर तो धूर फिरवायचा। त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये नक्की आशीर्वाद मिळेल। आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये उरलेले जे धणे आहेत ते रात्रभर तुम्ही वाटीमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यातले थोडे धणे, मूठभर धणे घ्यायचे, लाल कापड घ्यायचं, त्यामध्ये पुरचुंडी बांधायची त्या धण्याची आणि हे धणे आपण मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला कुठेही बांधा, कारण माता लक्ष्मी आपली ही मुख्य दरवाजातून प्रवेश करत असते आणि जिथे आपण धणे बांधले तिथून धनलक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते। त्यामुळे तुम्ही तिथे ते धणे बांधायचे। अजून थोडे धणे तुम्ही एक लाल कापड परत घ्यायचं आणि ते कापडमध्ये धणे थोडे आणि 1 रुपयाचं नाणं घेऊन ती पुरचुंडी बांधून तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आणि दररोज तुम्ही आपल्या घरातल्या देवांची पूजा करता तसं त्या पुरचुंडीला हळद कुंकू, लाल फूल घालायचं, अगरबत्ती, धूप दीप ओवाळायचा आणि त्यानंतर अजून थोडे धणे घेऊन 3री पुरचुंडी बांधायची, राहिलेले सगळे धणे घेऊन 3री पुरचुंडी बांधायची आणि ती तुम्ही जिथे तुमचं पैशाचं कपाट आहे, तिजोरी आहे, त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचं। तर बघा, हे जे उपाय छोटे छोटे धणे जे आहेत त्याचे केले तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील, तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत वाढेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होईल, पैशाची वाढ होईल।
तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या दूर निघून जातील, दारिद्र्य निघून जाईल आणि तुमचं घर हसतं खेळतं राहील, सुखाचं राहील. कारण पैसा आला की अडचणी दूर होतात, घरातली भांडणं, दुःख, दारिद्र्य निघून जातं. म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हा धण्याचा उपाय नक्की करा आणि त्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. समजा तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नसेल, माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, तर तुम्ही कुलदेवीची मूर्ती फोटो असेल त्याच्यावरून सुद्धा ही वाटी 3 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरून तुम्ही तिथे ठेवून हा उपाय करू शकता. हे छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्हाला मी सांगते, हे कमी खर्चातले असतात. तुम्ही तुमच्या घरामधले दोष, घरामधल्या ज्या काही अडचणी असतात त्या तुम्ही जर कुठे पत्रिका दाखवायला गेला किंवा कुठे विचारायला गेला तर तुम्हाला हजारोनं खर्च करून भटजी लोक किंवा जे पत्रिका बघणारे असतात ते शांती वगैरे काय पूजा अर्चा सांगत असतात. पण मी हे जे उपाय सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार, केंद्रानुसार छोटे छोटे उपाय सांगते, ते कमी खर्चाचे आहेत. ते तुम्ही नक्की करा, त्यातनं तुम्हाला हळूहळू फरक पडेल. हे उपाय करत असताना तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, कष्ट करा, कष्टाला जोड म्हणून हे उपाय करायचे आहेत. तुम्ही कष्ट न करता नुसते उपाय केला आणि मला म्हटलं की आता आई तुम्ही सांगितलेल्या उपायाचा फायदा झाला नाही, तर असं होऊ शकत नाही. तुम्ही कष्ट करा, कष्टाच्या जोडीला तुमचे पैसे वाढीसाठी हा उपाय आहे. आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, कारण मी नेहमी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता, दुसऱ्याचं चांगलं होण्याची बुद्धी ठेवा, तुमचं स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील. समजा तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट कधीच करायला कमी करणार नाहीत. म्हणून नेहमी हे तुम्ही व्हिडिओ शेअर करा, कारण बघा आयुष्यात किती लोकांना अडचणी असतात, दुःख असतं, त्यांना त्रास होत असतो, त्यांना म्हणजे ते अगदी मानसिकदृष्ट्या खचलेले असतात. त्यांना ह्या व्हिडिओचा उपयोग होऊ दे, त्यांचं चांगलं होऊ दे, त्यांचं कल्याण होऊ दे, तुमचंही कल्याण होईल. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, माझ्या व्हिडिओची बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे घरच्या घरी करता येणारे बघायला मिळतील, त्यातून तुम्हाला फायदा होईल नक्कीच. असं मी 100% तुम्हाला सांगते, माझे उपायातून तुम्हाला थोडा थोडा का हळूहळू का असे ना तुम्हाला फायदा व्हायला सुरू होईल. पण मी जे उपाय सांगते ते मनापासून करा, मनात इच्छा प्रबळ ठेवून करा, विश्वास ठेवून करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. ह्या व्हिडिओला माझ्या जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.